हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर सर्वांनी मस्तच राहा. मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आहे संडेचा, पण तुम्हाला तो लेट येतो आहे त्यासाठी सर्वांची माफी मागते, कारण एडिटिंगला वेळच नाही भेटला. तर ठीक आहे, संडेच्या दिवशी बाहेर जायचा असा प्लॅन ठरला होता, आणि म्हणजे जायचं होतं धनकवडीला, पण बाहेर पडल्याच्या नंतर प्लॅन चेंज झाला. मग आम्ही ठरवलं की त्या रूटचे सगळे जे देव आहेत ते सगळ्यांचं दर्शन घ्यायचं. मग आम्ही सर्वप्रथम गेलो नारायणपूरला, जिथे दत्त महाराज आहेत. दत्त महाराजांचं ठाणं आहे. तर नारायणपूरला गेल्यावरती छान दर्शन वगैरे झालं त्यांचं. आणि ऊन तर भयंकर होतं ना, की उन्हाचं काही सांगायचंच नाही. पण गर्दी बऱ्यापैकी कमी होती आणि इतकं सुंदर दर्शन झालं. आणि ही आपली दत्त महाराजांची मी तुम्हाला दर्शन देते, बाहेरून देते. फ्रंटनी पण मी घेतला होता व्हिडिओ, पण तो काही व्यवस्थित आला नाही, म्हणून तो काही तुमच्यासोबत शेअर नाही करत. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं, छान प्रसाद घेतला आणि मग आम्ही निघालो तिथून. तर येता येता एका शॉपमध्ये गेलो, थोडीफार काहीतरी खरेदी केली आणि त्यानंतर आम्ही निघलो पुढे. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बालाजीला, मिनी बालाजी म्हणतो आपण तिकडे. तर तिथलं काही शूट करायला जास्त काही जमलं नाही, कारण तिथे मोबाईल अलाउड नाही आहेत. मोबाईल बिलकुलच अलाउड नाही आहे. आपण तिथे गेल्यावरती एवढं छान वाटत होतं ना, आणि रस्त्यात जाताना बऱ्यापैकी आभाळ आलं होतं. तर मला बाहेरून जेवढं शूट करता आलं मी तेवढं शूट केलं. छोटीशीच क्लिप होती, ती तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला थांबलो, कारण सकाळी काही खाल्लेलं नव्हतं. छान मिसळ वगैरे खाल्ली आणि त्यानंतर आम्ही आलो स्वामीनारायण टेम्पलला. तर हे स्वामीनारायण टेम्पल याचं मी एक छोटासा मिनी ब्लॉग आणखी एक बनवेल, फक्त त्या मंदिराचंच बनवेल. इतकं सुंदर मंदिर आहे ना, इतकं रेखीव काम केलेलं आहे आणि इतकं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि सगळे देव संतांचे फोटोज, मूर्त्या तिथे आहेत. राधाकृष्ण, विठ्ठल रुक्माई, पार्वती, शिवपार्वती, म्हणजे सगळे देव तिथे आहेत. आणि आजूबाजूचा परिसर पण इतका भारी वाटत होता. बऱ्यापैकी ऊन होतं, पण ठीक आहे. आणि आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं तिथं पण. त्यानंतर बाहेर आलो, थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि हे मंदिराचं व्ह्यू दाखवते तुम्हाला मी. इतकं भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. आम्हाला यायचं होतं धनकवडीला, शंकरबाबांच्या मठात. आणि हा लांबून मंदिराचं व्ह्यू बघा, एवढं भारी वाटत होतं ना की सांगायचं हेच नाही. त्यानंतर आम्ही आलो शंकरबाबांच्या मठात. इथे पण सगळ्यांना माहिती आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमधलं काही शूट करता आलं नाही, पण जितकं शूट करता आलं तितकं शूट केलं. नंतर इकडे महाराजांना छान फुलं घेतले, चाफ्याचे फुलं